नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. एअरटेल पाईपलाईनमुळे नागरिक जखमी. संतापलेल्या नागरिकाने कुऱ्हाडीने तोडली पाईपलाईन. मनमाड शहरातील सुभाष रोड येथील परिसरात एअरटेल कंपनीने टाकलेल्या पाईपलाईनमुळे अपघातांचे सत्र सुरूच असून आज एका दाम्पत्याला याचा गंभीर फटका बसला. रस्त्यावरील या पाईपलाईनमुळे स्थानिक नागरिक रवी निकम आणि त्यांच्या पत्नी दुचाकीवरून घसरून पडले. या अपघातात त्यांच्या पत्नीच्या डोक्याला, पायाला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली असून स्वतः रवी निकम यांचाही पाठीला व पायाला मुक्कामार लागला आहे. या धोकादायक पाईपलाईनमुळे सातत्याने अपघात होत असून अनेक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे प्रशासकीय आणि कंपनीच्या दुर्लक्षाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आजच्या अपघातानंतर संतप्त झालेल्या रवी निकम यांनी थेट कुऱ्हाड घेऊन घटनास्थळ गाठले आणि ती पाईपलाईन पूर्णपणे तोडून टाकली. संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. आवाज इन न्यूज मराठी, मनमाड, नाशिक. इथे कंपनीची पाईपलाईन टाकली होती, त्याच्यामुळे बरेचसे लोक पडले होते. मार लागला होता. याच्यावरून आता कोणाला लागणार नाही, कोणी पडणार नाही आणि कोणाला जीव हानी होणार नाही म्हणून हे पाईपलाईन आता सोडून फेकलेले आहे. इथं काही व्हायचं का? दर रोज काढायची काही तर काय व्हायचं का? रोज इथं ऍक्सिडेंट होतो. ते रोज गाड्या घसरत होत्या. त्या पाईपावरून तुम्ही तोडलं ते एकदम योग्य काम केलेलं आहे. तोडून टाकलेलं आहे ना, रोज सांगत होतो रोज 5 ते 7 जण कोणी माणसाने टाकलेली केबल आहे, कुठली आहे माहीत नाही, परंतु त्याच्यामुळे ट्रॅफिक एक तर जाम खूप होते आणि त्याच्यामध्ये लोकांचे चाकं अडतात, मोटरसायकलचे स्लिप होतात आणि तर लहान बाळ असतात गाडीवरती, त्यांना सुद्धा इजा होते. आज सकाळी यांच्या मिसेस जे पडलेल्या मला सकाळी तुम्ही कळलं लागलं त्यांच्या डोक्याला मार लागला किंवा ह्याच्यामध्ये मार लागला. ते झालो का पडता आम्ही सांगून माझ्याकडे काही